केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं। आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा राज्यातील पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9000 रुपये आणि रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 10 वस्तू वाटप होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रेशन कार्डच्या आधारे 9000 रुपये आणि 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। बघा रेशन कार्ड धारकांनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। तर म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी आज 5 आनंदाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत। त्यातील पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती 9000 रुपये मिळणार आहेत। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। उर्वरित 3 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। परंतु रेशन कार्ड धारकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू तांदूळ मिळत होते, परंतु अचानक याच्यामध्ये कशामुळे बदल करण्यात आले। तर रेशन कार्ड धारकांनो, राज्यातील पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना आणि केसरी रेशन कार्ड धारकांना जे काय रेशन कार्डवर गहू मिळत होता, तांदूळ मिळत होता, तो चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। बघा तुम्हाला सुद्धा माहीत असेल की रेशनचा तांदळाचा भात शिजत नव्हता, रेशनचे जे काही गहू तांदूळ होते ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिशीकडे देखील त्या गावामध्ये देखील दिसत होते। मोठ्या प्रमाणामध्ये गहू तांदूळ चांगले नसल्याचे देखील डॉक्टरांच्या संशोधनामध्ये देखील सापडलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकाचे आरोग्य चांगले राहावे, राज्यातील रेशन कार्ड धारकाचे जीवन सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून गहू आणि तांदूळ यासोबत अजून काही वस्तू वाटप करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। आता परंतु रेशन कार्ड धारकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू मिळत होतं, तांदूळ मिळत होतं, त्याचं डॉक्टरच्या माध्यमातून संशोधन देखील करण्यात आलेलं आहे। तर या संशोधनामध्ये स्पष्टपणे सापडलेलं आहे की जे काही गहू मिळत होते, तांदूळ मिळत होते, हे जरी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मिळत नसले तरी त्याच्यामध्ये पोषक द्रव्ये असतात। ते पोषक द्रव्ये मिळत नसल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आजाराचं प्रमाण देखील वाढलेलं होतं। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून एक नवीन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। त्यामुळे यापुढे सर्वात रेशन कार्ड धारकाचे आरोग्य देखील सुधारणार आहे। रेशन कार्ड धारकाचे जे जीवनमान सुद्धा सुधारणार आहे। म्हणजे तुम्हाला आत्तापासून चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे तांदूळ, चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे गहू सुद्धा वाटप केले जाणार आहेत। रेशन कार्ड धारकांना ज्या आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागते, यापुढे आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावं लागणार नाही। म्हणजे रेशन धारकांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना जे रेशन धारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहे। म्हणजे पैसे देखील वाटप केले जाणार आहेत। तर हे पैसे कसे मिळवायचे आहेत, कोणाकोणाला मिळणार आहेत, सरकारने यावरती कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, हे पैसे मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना काय करायचं आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहोत। आणि तुम्हाला हे पैसे स्वस्त धान्य रेशन कार्डमध्ये दुकानामध्ये मिळणार आहेत की तुमच्या थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबत रेशन कार्ड धारकांना हा जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे, तर तो आनंदाचा निर्णय रेशन कार्ड धारकांना गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला आता 10 वस्तू वाटप देखील केल्या जाणार आहेत। बघा रेशन कार्ड धारकांनो, तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय देखील आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक देखील पार पडली। आणि या बैठकीमधील राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी हे देखील 5 आनंदाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत। त्यापैकी पहिला आनंदाचा निर्णय
पैशाचं आहे, म्हणजेच रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत. तर दुसरा आनंदाचा निर्णय, रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ यासोबतच 10 वस्तू देखील मिळणार आहेत. जे अजून उर्वरित 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते म्हणजे आनंदाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये उर्वरित 3 आनंदाचे निर्णय देखील सांगत आहे. परंतु रेशन कार्ड धारकांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिलेल्या माहितीनुसार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जे काय रेशन कार्ड धारक खरोखर रेशन कार्डासाठी पात्र असतील त्या रेशन कार्ड धारकांना या 5 आनंदी निर्णयाचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून मिळणार आहे. तर या पद्धतीने कशा पद्धतीने याचा लाभ मिळवायचा आहे, या 5 आनंदी निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहितीसुद्धा आपण पाहून घेऊयात. तर रेशन कार्ड धारकांनो, तुम्ही घेत असलेल्या रेशन कार्डावरती हे पैसे आणि धान्य त्यासोबत 10 वस्तू मिळणार आहेत. म्हणजेच फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आणि केसरी रेशन कार्ड धारकांना या 5 आनंदीचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना, या रेशन कार्ड धारकांना जे काय रेशन कार्डवरती 5 आनंदाचे निर्णय जाहीर झालेत ते देखील आता पांढरे रेशन कार्डधारक या 5 आनंदी निर्णयाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही पांढरे रेशन कार्ड धारक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालू शकेल. परंतु जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक असतील जे या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता. रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला या 5 आनंदी निर्णयाचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून घेता येणार आहे. परंतु रेशन कार्ड धारकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र रेशन कार्ड धारकांनाच या 5 आनंदी निर्णयाचा लाभ तुम्हाला घेता येणार. जे रेशन कार्ड धारक पात्रतेमध्ये बसणार नाहीत, रेशन कार्डसाठी पात्र नसतील, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. मग रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या शेजारी, तुमच्या समोर किंवा तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मोठमोठे नागरिक आहेत, म्हणजे ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा, 4 चाकी गाड्या असे देखील आहेत, ते चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना पैसे देऊन रेशन कार्ड काढत आहेत. ते सुद्धा गरिबाच्या पोटावर पाय देत आहेत. म्हणजे जे काही लाभ येतो तर तो गरीब कुटुंबातील मिळत नाही आणि जे मोठे धनदंडगे आहेत त्यांच्या घरापर्यंत रेशन कार्डवरती अनेक लाभ देखील घेतला आहे. तुम्ही पाहिले देखील असतात. जे मोठमोठे नागरिक असतात, म्हणजे ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो, पदे असतात, ते चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढून अर्ज करून याचा लाभ घेत असतात. परंतु यापुढे जे पात्र असतील त्यांनाच याचा लाभ घेता येतील. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले असतील, अधिकाऱ्यांना पैसे देऊन रेशन कार्ड काढून घेतले असतील, तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. परंतु जे खरोखर पात्रतेमध्ये बसलेले असतील, सर्व अटीमध्ये बसत असतील आणि जे रेशन कार्डचे जुने असतील त्यांनाच याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ देण्यात येणार आहे. बघा रेशन कार्ड धारकांनो, या ठिकाणी कोणकोणता पात्रता लावण्यात आलेत. सरकारच्या माध्यमातून जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेत, हे 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी मी सांगत आहे. त्यासोबतच या 5 आनंदी निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा त्याची माहितीसुद्धा सांगत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनो, जर तुम्ही पिवळे रेशन कार्ड धारक असाल किंवा केसरी रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावरती जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर त्या 5 आनंदीचा लाभ तुम्हाला कसा घेता येणार आहे. परंतु रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती फक्त गहू दिले जायचे, वर्षानुवर्षे फक्त तांदूळ दिले जायचे. भरपूर अशा रेशन कार्ड धारकांनी अन्न पुरवठा विभागामध्ये तक्रार देखील केलेल्या होत्या की रेशन कार्डवरती जो काही गहू दिला जात आहे तरी तो चांगल्या क्वालिटीचा मिळत नाही. जो गहू जुना आहे तो मोठ्या प्रमाणे किड्याने भरलेला आहे. जे तांदूळ दिले जातं, तांदूळसुद्धा चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे नाही असं देखील डॉक्टरच्या संशोधनामध्ये सापडलेलं आहे. म्हणजे तांदळाचा जो काही भात होता तो भातसुद्धा शिजत नव्हता. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी रेशनवरती जे गहू मिळत असतं, गहूमध्ये चांगल्या क्वालिटीच्या चपात्या देखील पोळ्यासुद्धा बनत नव्हत्या. तर या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच भरपूर रेशन कार्ड धारकांनी तक्रारी केलेल्या होत्या की या ठिकाणी पाहिले गेलं तर गहू खाल्ले, तांदूळ खाल्ले तर आमचं आरोग्य खराब होऊ शकतं. जर गहू आणि तांदूळ आम्ही खाल्ले तर आमचे जीवनमानसुद्धा विस्कळीत होऊ शकतं. त्यावेळी सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ याच्यावरती संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी संशोधनामध्ये स्पष्टपणे सापडलेलं आहे की जे काही गहू मिळत होते
जे काही तांदूळ मिळत होते ते आपल्या आरोग्यासाठी चांगले होते, परंतु त्याच्यामध्ये जे काही पोषक द्रव्ये मिळतात, पोषक घटक मिळतात, गव्हामध्ये पोषक द्रव्ये असतात, तांदळामध्ये जी काही पोषक द्रव्ये असतात ते पोषक द्रव्ये कमी झाल्याचं आपल्याला सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली की आपलं रेशन कार्ड धारक ते मतदानधारक असतात, हे सुद्धा रेशन कार्ड धारक आपल्याला पाठिंबा देत असतात. त्यामुळे रेशन कार्ड धारकासाठी आपल्या चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ दिले तर आपल्याकडून यांच्याकडून मतदानसुद्धा मिळणार आहे आणि त्यांचे रेशन कार्ड धारकांचे जीवनमानसुद्धा सुधारणार आहे. तर अशा 2-3 प्रश्नावरती विचार करण्यात आला आणि तो विचार करून रेशन कार्ड धारकासाठी तुमच्यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय, आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष जीवनमान सुधारेल, वर्षानुवर्ष रेशन कार्ड धारकांना चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळतील. तर या संदर्भात परिपत्रकसुद्धा काढण्यात आलेलं आहे. परंतु रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले होते की हे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय आज घोषित करण्यात आलेले आहेत. जे काही 5 आनंदाचे निर्णय आहे तर याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला घेता येणार आहे. परंतु 1 जानेवारी 2026च्या अगोदर तुम्ही जर हे कामे केले तर तुम्हाला या 5च्या 5 आनंदाचा निर्णयाचा लाभ घेता येईल. तुमचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदासुद्धा होणार आहे. जर तुम्हाला रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असेल, तुम्हाला चला प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ कसा घेतला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगत आहे. बघा रेशन कार्ड धारकांनो, या ठिकाणी 5 निर्णयापैकी पहिला आनंदाचा निर्णय या रेशन कार्डवरती 9,000 रुपये, दुसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्ड धारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती 10 वस्तू, तिसरा आनंदाचा निर्णय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा 5वा आनंदाचा निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड धारकाचा फायदा करून देणार आहे. कारण या 2 ते 3 आनंदाचे निर्णय, तिसरा आणि चौथा 5वा आनंदाचा निर्णय या ठिकाणी माध्यमातून रेशन कार्ड धारकाचे जीवनमान 100% सुधारणार आहे. ज्याप्रमाणे सरकारने महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांचे देखील जीवनमान सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रेशन कार्ड धारकासाठी पैसे मिळवून देणारी योजना देखील सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून रेशन कार्ड धारकांना आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू नये म्हणून. आता रेशन कार्ड धारकांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांनी आनंदी या निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आता परंतु रेशन कार्ड धारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त पात्र रेशन कार्ड धारकांनाच या आनंदी निर्णयाचा लाभ घेता येईल. जे रेशन कार्ड धारक पात्र असतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. तर या ठिकाणी पात्रता सांगत आहे, तुम्ही काळजीपूर्वक पात्रता ऐकायचं आहे. तर तुम्ही रेशन कार्ड धारकांना पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी देखील असायला पाहिजे. बघा, पिवळे किंवा रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला या आनंदी निर्णयाचा लाभ घेता येईल. त्यासोबत रेशन कार्ड धारकांनो, जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे या ठिकाणी रेशन कार्ड धारकांनो या ठिकाणी सांगत आहे, परंतु त्या अगोदर पात्रता देखील सांगत आहे. पहिली पात्रता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असं महाराष्ट्राचे रहिवासी असलं पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे रेशन कार्ड धारकाचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे रेशन कार्डच्या घरामध्ये पती असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आजी असेल, आजोबा असतील, ते सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. चौथी पात्रता म्हणजे रेशन कार्ड धारकांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पात्रता आहे, ती पात्रता म्हणजे या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का याच्यासाठी देखील तुमच्यासाठी काहीतरी पुरावा असायला पाहिजे. म्हणजे एक जर तुमच्याकडे लाईट बिल असायला पाहिजे किंवा तुमच्या गावाकडील सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्यांच्या नावाने तुमच्या गावाकडे राहत असलेला रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. तर बघा, या 4 पात्रता आहेत. तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. आता बघा रेशन कार्ड धारकांनो, या ठिकाणी आपण पात्रता बघितल्या आहेत. तुम्हाला जास्त वेळ न घालवता, तुमचा जास्त वेळ न घेता तर तुम्हाला कमी शब्दामध्ये हे 5 आनंदाचे निर्णय सांगताय. तर या निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा त्याची माहितीसुद्धा देतच आहे. बघा रेशन कार्ड धारकांनो, पहिला आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तो म्हणजे 9,000 रुपये वाटप केले जातील. दुसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती 10 वस्तू वाटप केले जातील. आता तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना इथून पुढे गॅस कनेक्शनच्या पैशाची काळजी देखील करायची गरज नाही. त्यांना आता गॅस कनेक्शन देखील भेटणार आहे. तर गॅसची टक्केवारी देखील मिळणार आहे. तब्बल सरासरी पाहायला गेलं तर 800 रुपये 900 रुपयांपर्यंत पोचली होती. तर गॅसचे भाव देखील गगनाला भिडले होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकाचे पैसे वाचले पाहिजेत या दृष्टिकोनातून रेशन कार्ड धारकासाठी
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील चालू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून 3 गॅसचे पाहायला गेले तर पैसे देखील वितरित केले जाणार आहेत। या रेशन कार्ड धारकांना तुम्हाला सुद्धा 3 गॅस मोफत देखील दिले जाणार आहेत। त्यासोबत चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना यापुढील काळजी करायची गरज नाही। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या शेतकऱ्यांना नमूचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये असं वर्षाकाठी तुम्हाला 12,000 रुपये वितरित केले जातील। जे रेशन कार्ड धारक असतील त्यांना हा लाभ वितरित केला जाईल। आता 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना जर तुम्ही घरामधील एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन सुरू करण्यात येणार आहे। बघा, हे झाले 5 आनंदाचे निर्णय। तर या निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा त्याची माहिती देतो। परंतु या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर 36 जिल्ह्यामध्ये पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना पाहायला गेलं तर सरसकट याचा लाभ घेता येणार नाही। तर 36 जिल्ह्यापैकी फक्त 14 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर 14 जिल्ह्यामधील या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या कुटुंबांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। बघा, जर तुम्ही या 14 पैकी या जिल्ह्यामध्ये असाल आणि उर्वरित या जिल्ह्यामध्ये तुम्ही लाभ अजून देखील सुरू झाले नाही, ज्यावेळेस लाभ सुरू होतील त्यावेळेस आपण या व्हिडिओ बनवणार आहोत। तर व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला 14 जिल्ह्याची यादी देखील डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। परंतु रेशन कार्डवरती 9,000 रुपये, रेशन कार्डवरती 10 वस्तू, 3 गॅसचे बाटले मिळणार आहेत। त्यासोबत तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे, PM किसान योजनेचे पैसे टोटल 12,000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती असाल तर तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये वयश्री योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्याच्यामध्ये काही निर्णयसुद्धा जुने आहेत तर काही निर्णय नवीन लागू करण्यात। आणि रेशन कार्ड असाल तर रेशन कार्डची KYC करा आणि रेशन कार्ड देखील अपडेट करा। आणि रेशन कार्डसोबत आधार कार्ड देखील लिंक करायचं आहे। तर मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद रेशन कार्ड धारकांनो।